आज त्याचा अध्यादेश निघाला, म्हणजे जी.आर निघाला त्याचा, आणि त्याचबरोबर त्या जी.आर मध्ये उल्लेख केलेला आहे की आपलं सातारा गॅजेट असेल किंवा औंध संस्थांचं गॅजेट असेल याचं देखील 2 महिन्यामध्ये जी.आर काढायचा, त्याचा देखील अध्यादेश आज निघालेला आहे। आणि या अध्यादेशामुळं जवळजवळ 99% मराठा समाज हा कुणबी म्हणून घोषित केला जाणार आहे आणि कुणबी हा ओबीसी असतो। त्यामुळं आजचा हा अतिशय सुवर्णाक्षराने लिहावा असा हा लढा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जवळजवळ 400-350 वर्षानंतर मनोज दादा जरांगे सारखा एक निस्पृह निष्कलंक असा आपल्याला एक लढवय्या नेता सापडला जो कुठेही मॅनेज झाला नाही, आणि त्याचंच फळ म्हणून आजचा हा आपला सुवर्णाक्षरात लिहायचा आजचा हा दिवस उघडलेला आहे। आजपासून आपल्या समाजामधील कुठल्याही गोरगरिबांच्या वरती अन्याय होणार नाही, कारण का त्याला आता आरक्षण मिळालेलं आहे। आणि याचमुळे आपण सर्वजण जरांगेदादांच्या पाठीमागे उभा राहायचा। येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्यासाठी जरांगेदादा आपल्याबरोबर कायम उभा राहणार असं त्यांनी आज शब्द दिलेला आहे। मला आज विशेष करून आणखीन एक नमूद करावं वाटतंय। मी दुपारीच आज प्राईमला मी 2 वाजता मुलाखत दिली होती, त्याच्यामध्ये देखील मी उल्लेख केला होता। हिंदूंनी आपल्याला कुठलीही मदत केलेली नाही, ध्यानात ठेवा। अतिशय महत्वाचं मी बोलतोय, हिंदू समाजाला कुठलाही हिंदू मग अनेक त्यात संघटना आहेत, कुठलीही संघटना आपल्या मदतीला आली नाही। आपल्या मदतीला कोण आलं तर ज्यांच्या बरोबर आपल्याला आजपर्यंत हिंदू हिंदू म्हणून झुंजवलं ते आपल्या मदतीला आले। आणि मी हे माझ्या स्वतः डोळ्यानं बघितलंय। त्या समाजानं पहिल्या दिवशीचा हाल बघून आपल्याला दुसऱ्या दिवशी मस्जिद उघड्या करून दिल्या, त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी जेवण नाश्ता सगळं उघडं करून दिले। ते आमचे मुस्लिम बांधव आहेत। इथून पुढच्या काळात हिंदूंचं आणि मुस्लिमांचं आम्हाला माहीत नाही, पण मराठा आणि मुस्लिम हे कायम भाऊभाऊ म्हणून लढतील मी तुम्हाला आज या निमित्तानं सांगतो। आणि आपल्या विट्याचा इतिहास आहे, सांगली जिल्ह्याचा इतिहास आहे, तो इतिहास आपण कायम त्याची परंपरा ठेवूया आणि आपण सगळे एकोप्याने या पुढच्या काळामध्ये राहूया। आणि आता आपला हा लढा यशस्वी झालाय। येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या समाजामध्ये काय अडचणी आल्या तर आता आपण पण सगळे ओबीसी पण झालेलो आहोत आणि मराठा पण आहोत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ओबीसी असतील आणि इतर सगळे समाज असतील या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जायचंय। जी कायम आपली पूर्वीची भूमिका होती मराठा म्हणून मोठ्या भावाची, ती इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण तीच ठेवायची आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक मराठा, एक मराठा, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा,